एकदा का तुम्ही या पद्धतीने मसाले भात करून बघितला ना, तुम्ही सगळ्या पद्धती विसरून जाल। आणि मसाले भात खूप कमी लोकांचा चांगला बनतो असं मला वाटतं। तेलामध्ये टाकायचे खडे मसाले, त्यानंतर लगेचच हिरव्या मिरच्या फक्त देठ काढून टाकलेले आहेत, लसूण टाकायचं, छान एकदा परतून घ्यायचं, लगेचच टाकायचे शेंगदाणे, कारण शेंगदाण्याने मसाले भाताला चव खूप भारी येते। इथे मी काजू टाकले, भरपूर कढीपत्ता घातलेला आहे, छान परतून घ्यायचा, लांब लांब किंवा उभा चिरलेला जसंही तुम्हाला आवडत तसा कांदा ह्याच्यात घालून घ्या। तमालपत्र मी फोडणीत टाकता विसरले त्यामुळे नंतर घातलंय। अद्रक किसून टाकलेला आहे, त्यानंतर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं। आणि मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे हा गोडा मसाला। आता सुक्या मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला आणि हा गोडा मसाला घालायला अजिबात विसरायचं नाही। त्यानंतर टोमॅटो टाकायचं, आवडणाऱ्या सगळ्या भाज्या घालायच्या मंडळी। इतका भारी भात होतो ना, तुम्ही मला येऊन परत थँक्यू म्हणाल की थँक्यू, खूप भारी भात झाला होता। सगळ्या भाज्या घालून परतायचं 2 मिनटं, पाणी घालायचं, पाण्याला उकळी यायच्या आधीच घालायचा तांदूळ आधी भिजवून ठेवायचा नाही, लगेच भिजवायचा आणि त्याच्यात टाकायचं, मीठ घालायचं, तर छान उकळी येऊ द्यायचं, पाणी आटत आल्यानंतरच झाकण ठेवायचं, वरती जड काहीतरी ठेवायचं, 10 मिनिटाला स्टीम होऊ द्यायचं। मस्त हे बघा कसं झालंय, नक्की सांगा, तोंडाला पाणी आलं ना। आता चला बनवा आणि सबस्क्राईब करा, भेटू लवकर, बाय, काळजी घ्या।